अहो तो बाबा तर गुतला, परंतु त्यांनी तर मोठ्या मोठ्या राजकीय लोकांना सुद्धा गुतवलं. नुसताच तेच राजकीय लोक नाही, तर त्यांची नातेवाईक, त्यांचे जवळचे लोक सगळेजण या बाबाच्या संपर्कात होते. आणि आता तर असा मोठा धक्कादायक व्हिडिओ सापडला की जो बघून तुम्हाला सुद्धा मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी महत्त्वाची बातमी येत आहे. यावेळी बाबाचं टार्गेट खूप मोठं होतं. ती राजकीय मोठी व्यक्ती आणि त्या मोठ्या राजकीय व्यक्तीची जवळची ती व्यक्ती, असं सर्व कनेक्शन, बाबाशी कॉन्टॅक्ट आणि मग ते सगळं काम जे बाबांनी केलं, त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला आत्ताच सगळं सांगणार आहेत. नुसतंच सांगणार नाही, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवणार जे बाबाचे आहेत आणि एका मोठ्या ती व्यक्तीचे आहेत. अहो, हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुम्ही सुद्धा म्हणणार की कसा हा बाबा आणि कसा याचा कारनामा. बाबा तर होताच, परंतु त्याच्यामध्ये ते लोक पण सहभागी झालेत ना, ज्यांना तुम्ही ओळखतात, संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचं ते सगळं काम आपण तुम्हाला लगेच याच व्हिडिओत दाखवतो. आतापर्यंत तुमच्यापासून जे लपवण्यात आलं ते सगळं आपण याच व्हिडिओमध्ये शेवट डायरेक्ट सगळं दाखवणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागेल. आणि अशा मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी या व्हिडिओला लगेच लाईक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. हा बाबा आणि त्याच्याकडे येत असलेले वेगवेगळे भक्त लोक सगळे बाबाच्या बोलण्यात आणि बाबाच्या मग्न झाले आणि मग ते सगळे काम करू लागले. जे बाबा म्हणायचं, बाबा बोलून तसं वागू लागले लोक. बाबा काय करायचं, त्यांच्याकडे आलेली ती व्यक्ती, ती लोक, यांच्या काय अडचणी आहेत, आता लोक याच्याकडे अडचण घेऊन यायचे. कोणाचा कौटुंबिक प्रश्न, कोणाचा व्यवसायाचा प्रश्न किंवा इतर काही शारीरिक किंवा इतर अडचणी असलेले लोक या बाबाकडे येत असत. आणि मग तिथून पुढे बाबा खरा खेळ सुरू करत असे. लोकांच्या अडीअडचणीचा फायदा घेत असे आणि मग लोकांसोबत ते सगळं काम करायचा. जे ऑफिसमध्ये चालायचं ते सर्व काम तुम्हाला याच व्हिडिओत मी पुढे डायरेक्ट दाखवणार. तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. मग तो बाबा ती व्यक्तीसोबत ते सगळं काम करायचा आणि नंतर सांगायचा की यामुळे आता तुम्ही शुद्ध झालेत, त्यामुळे आता तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आणि आता तुम्ही डायरेक्ट देवासोबत कनेक्ट झालेले आहात, असा हा बाबा म्हणायचा. आणि मग तिथून पुढे ते सगळं काम करायचं जे ऑफिसमध्ये चालत असे. परंतु आता आपल्याला असे काही व्हिडिओ सापडले जे बघून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. ते सगळे व्हिडिओ आपण तुम्हाला लगेच याच व्हिडिओत दाखवतोय. फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. आता बाबाच्या प्रकरणाची चौकशी ईडी मार्फत केली जाणार आहे, ज्यानुसार बाबाने अनेक ठिकाणी मोठे मोठे गुन्हे केले, घोटाळे केले, त्याची सर्व तपासणी केली जाणार. कुठे कुठे बाबांनी शेत जमिनीचे व्यवहार केले, कुठे बाबांनी काय काय व्यवहार केले, त्या सगळ्याची आता माहिती बाहेर येणार असून बाबाची मोठ्या प्रमाणात संपत्ती आता जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथून पुढे जे पण आजपर्यंत बाबांनी कमावलं होतं ते सगळं जाणार. बाबा या आधी सुद्धा गुतला असता, परंतु बाबावर मोठ्या मोठ्या राजकीय लोकांचा हात होता, मोठ्या मोठ्या राजकीय पक्षातील मोठ्या मंत्र्यांचा हात होता. त्यामुळे बाबावर कारवाई होत नव्हती. शेवटी कायद्यापुढे सगळे समान असतात आणि त्यामुळेच बाबांना मोठा दंका बसला आणि सगळं बाबाचं ते काम बाहेर निघालं. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला आणखी काही बाबाची इतर व्हिडिओ क्लिप दाखवणार. फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. या बाबामुळे मागे एका मोठ्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्याच मोठ्या व्यक्तीची, ती जवळची संबंधातल्या व्यक्तीची आता चौकशी करण्यात आली, ज्यानुसार या बाबांनी त्या व्यक्तीच्या नावे काही बँक खाती उघडल्याची माहिती समोर येत आहे. बाबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार केल्याची माहिती येत आहे. वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाती आणि त्यानुसार मग सगळे व्यवहार, ते गुप्त व्यवहार जे जनतेला फसवून केले जायचे, जनतेला लुबडून केले जायचे. बाबा म्हणजे चमत्कार असा लोकांमध्ये समज होता आणि त्याच गोष्टीचा या बाबांनी फायदा घेतला. काहीतरी तंत्रज्ञान वापरायचा, काहीतरी पाणी वगैरे द्यायचं, काहीतरी तंत्रक्रिया, काहीतरी अघोरी क्रिया करायला लावायचा आणि मग तिथून पुढे खरे काम चालू करायचा. जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली. परंतु याच्या संपूर्ण नियंत्रणामध्ये तीच लोक गुंतली जी मोठे उच्च शिक्षित आहेत, मोठे अधिकारी आहेत. कारण की साधे आणि सरळ लोकांकडून याला काही भेटत पण नव्हतं. त्यामुळे हा साध्या लोकांना जास्त वेळ देत नव्हता आणि साध्या लोकांकडे जास्त लक्ष देत नव्हता. याचे टार्गेट असायचे फक्त उच्च श्रीमंत लोक. जी माहिती समोर आली त्यानुसार बाबा इतका पैसा घरी आणायचा की घरी पैसे मोजायची मशीन होती. त्यानुसार बाबाला रोज कॅश मिळायची. बाबांनी अनेक लोकांना, अनेक मोठ्या नेत्यांना गंडा घातलेला होता. 1,000-1,500 कोटी रुपयांची बाबाची संपत्ती आहे. त्यानुसार अंदाज लावला जाऊ शकतो की बाबांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये सगळी माया जमा केलेली होती. हे सगळं आपण तुम्हाला आता व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवणार. बाबाच्या सगळ्या व्हिडिओ क्लिपा आपल्याला सापडल्या असून मी एक एक करून सगळ्या तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं.
38 आमदारांची लिस्ट आहे त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. अशोक खरातच्या भोंदूगिरीला आजवर अनेक जण बळी पडलेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदांनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबात नकली सापाची कहाणी सांगितली. अशोक खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेले तांदूळ खाली पडून देऊ नका, अन्यथा तुम्हाला नागदेवता दंश करेल, असं खरात सांगायचा. खरातकडनं नागदेवता दंश करेल अशी भीती घातल्यामुळे लोक घाबरून हातातले तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे. काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवरती चालणाऱ्या नकली सापाला आणायचा. हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही दिसत नव्हतं. नंतर खरात भक्तांनी पाठीमागे उभे राहा असं सांगून सापाला पुन्हा रिमोटनं घालवायचा. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासुदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होतात जासुदांच्या, असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होतात आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो, ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या काळू झाल्यावरती. अच्छा, दिवसाच्या कधी केल्या नाही. ओके. आता आम्ही मुंबई पुणे जी माणसं आहेत, म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. हा साप आला तर घाबरायला, बरोबर आहे. हा, साप आल्यावर कोणी घाबरतो, पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे. बरोबर. दिवसाचा साप बघितला, दिवसाच्या 12 वाजताच्या 2 वाजताच्या उजेडामध्ये बघितला तर त्या सापाचे आपण मुवमेंट सांगू शकतो. रिमोटचा आहे, प्लास्टिकचा आहे, काय आहे. जासुदांनी सांगितलंय, पण तरी सुद्धा म्हणजे साप आणायचा, साप उभा करायचा. आता शक्ती आलेली आहे, आता तुझे काय प्रश्न असतील तर विचार. मग त्यांचा प्रश्न असायचा, माझ्या आजोबांची तब्येत ठीक राहून दे, आमचं सगळं व्यवस्थित होऊन दे, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे, हेच प्रश्न, बाकी काय. आणि त्याचा हा गैरफायदा घ्यायचा, नंतर त्याच्यातून पैसे उकळायचा. भोंदू खरातचं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण सिन्नर तालुक्यातल्या वावी याच गावात झालंय. वावी गावात सध्या अंडी चोर आणि कोंबडी चोर अशी त्याची ख्याती आहे. त्याचे किस्से इथल्या ग्रामस्थांनी सांगितलेत. आपण बघितलं तर त्याची पहिल्यापासून गुन्हेगारी मानसिकता आहे. म्हणजे त्याचं लहानपणाचे जरी किस्से ऐकले, जरी आम्ही मोठ्या माणसांकडनं जरी ऐकले, तर तो अंडे चोरतो, कोंबड्या चोरतो. हा एक गुन्हेगारी वृत्तीतनं घडलेला माणूस आहे. पण तो ज्योतिष, अंकशास्त्र याच्या मागे लपून समाजाची फार मोठी दिशाभूल करत होता. म्हणून त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. भोंदू खरातचं मूळ गाव हे कहांडळवाडी आहे आणि इथून 3 किलोमीटर अंतरावर वावी गाव आहे. या वावी गावातलं 1000 वर्ष जुनं शिवमंदिर पाडायला हा भोंदू खरात निघाला होता. या मंदिरात ऊर्जा नाही असं सांगून मंदिर पाडा असा सल्ला ऐकताच इथल्या ग्रामस्थांनी खरातची रवानगी केली. आमच्या ग्रामस्थांबरोबर ते अशोक खरात इथं आले होते, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि देवाला नमस्कार न करताना पायानं देवाला दाखवलं की ह्या देवाच्या पाया पडू नका म्हणे. आता ह्याच्यात ऊर्जा राहिली नाही, काय